कृष्ण हरे
तुमचा चुकविता देवा कैसे सरे चाळवणी
केले कशाला शहाणे कासया हो रूपा आले तिगा बापा कैसे सरे चाळवणे केले कशाला शहाणे तुका म्हणे आता नसरे हवाले घालिता कैसे सरे चाळवणे केले कशाला शहाणे ओम यंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्ति दरस्वधाम्ना अन्यांशस्त चरण श्रवणत्व गादिन प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संतांची कलंकांक तेजोदि कामोदि वक्रम खलानिश बाधापनोदार दक्षम समाधि समृद्धिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मस्तक माझा पायावरी मस्तक माझा चित्तासी आपुलिया तुमचा तुम्ही केला गोवा आता चुकविता देवा कैसे सरे चाळवणे गेले कशाला शहाणे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा असून महाराज या अभंगातून भगवान परमात्मा पांडुरंगाशी भांडण करतात विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाबरोबर भांडण करतात आणि भगवान परमात्म्याला कुंडीत पकडले तुकाराम महाराजांनी. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्ही अवताराला आलात खरे, पण काय झालं तुम्ही अवताराला आले पण इथं अडकले. तुमचा तुम्ही केला अनेक अवतार तुम्ही घेतले, पण अवतार घेतल्यानंतर झालं असं तुम्ही अवतार घेतले पण तुम्ही इथं अडकले. आता चुकविता देवा, आता जर तुम्ही अडकलेलेच आहात तर मग आम्हाला कशाला चुकवता. हां, आणि म्हणून आता इथून पुढं आम्हाला चाळवा चाळवी करायचे ना. कैसे सरे चाळवणे केले कशाला शहाणे. जर मग चाळवा चाळवी करायची होती तर मग आम्हाला शहाणच कशाला केलं. तुकाराम महाराजांनी केलेला प्रश्न आहे बरं का. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हाला देवा शहाणं कशामुळं केलं. तुम्ही रूपाला आले, नावाला आले, आणि म्हणून असे जे तुम्ही परमात्मा आहात, आता इथून पुढे एक लक्षात ठेवा, आम्हाला चाळवा चाळवी करू नका. आम्ही तुमचे भक्त आहोत आणि तुमचे भक्त असल्या कारणानं आम्हाला दर्शन घ्यायला आता हायगाय करू नका. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी भगवान परमात्म्याचा घेतलेला हा समाचार आहे. विठ्ठल 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 कुंडली कबरदार श्री ज्ञानदेव असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी थोडासा परिहार. भगवान परमात्मा नरसिंह यांच्या अवताराच्या निमित्तानं
सुरू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह सालाबाद प्रमाणे हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय गुरुवर्य धर्माधिकारी महाराज आमच्या आप्पांच्या या आपल्या राहत्या घरी दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी सप्ताहाचं नियोजन असतं आणि या सप्ताहामध्ये अशी अधिकारी मंडळी या सप्ताहामध्ये सहभाग घेत असतात. मृदुंगाचार्य, त्याचबरोबर गुणीजन अशी गायनाचार्य मंडळी, टाळकरी मंडळी, कीर्तनकार मंडळी, आपल्या परिसरातले असणारे सर्व काही वारकरी मंडळी, सर्व श्रोतृवर्ग आणि आनंदाने हा एक उत्सव दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे या ठिकाणी साजरा होत असतो. असाच असणारा उत्सव आहे आणि या उत्सवामध्ये सहभागी झालेले सगळे गुरुवर्य गुणीजन मंडळी. आता गुरुवर्यांच्या समोर काय बोलावं, एक तर असं झालं आहे की अचानक कीर्तन सेवा आली. ही खरी कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण आमच्या बापूंच्या होती बरं, पासलकर महाराजांची. बापूंनी दुपारी अचानक सांगितलं, महाराज ते तुम्हाला उभं राहावं लागतंय बरं का. म्हणलं आता उभं राहायचं म्हणलं की नवीन अभंग पाठ करावं लागेल म्हणलं आज. कारण कसं असतं, असं अधिकारी लोकांच्या समोर कीर्तन करायचं म्हणलं की थोडा असं अवघड अभंग घ्यावं लागतं. त्याच्यामुळं म्हटलं आता काय होतं, शेवटी कसं हे सगळे सूर्य आहे आणि सूर्याच्या समोर काजवेने काय आपला प्रकाश दाखवा बाबा. ही अशी अवस्था आहे महाराज. आता ही सगळी गुरुवर्य मंडळीत आणि गुरुवर्य मंडळींच्या समोर आपण तरी काय बोलावं. आणि म्हणून आपला हा सुरू असणारा अखंड हरिनाम सप्ताह आजचा दिवस आहे चौथा दिवस आणि आज 4थ्या दिवसाची असणारी सेवा. आज खरं तर भगवान परमात्म्याने अवतार घेतला आहे, म्हणजे नरसिंह भगवान परमात्म्याचा अवतार घेतला आहे. मग अशा अवतार आपण काय केला आहे, त्यांचा उत्सव साजरा केला आहे. मग आता देवाबरोबर भांडणं करायला काय हरकत नाही आहे ना, म्हणजे सुरुवात करायला काय हरकत नाही आता भांडणाला. आता देवाबरोबर आपल्याला भांडण करायचं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेलं एक भांडण आहे. आपल्याला ज्यावेळेस आपल्या हक्काची वस्तू मिळत नाही, हक्क आपल्याला प्राप्त होत नाही, त्यावेळेस मग असं आहे बघा, एक शास्त्र सांगतं असं की जर समजा तूप जर सरळ बोटांना नाही निघालं, त्याला बोट काय करावं लागतं बाबा, काय करावं लागतं, वाकडं करावं लागतं नाही का. बोट तोडायचं काटेने. काय करायचं, बोट आपल्याला वाकडं करावं लागतं. तसंच आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जर आपल्याला आपल्या हक्काची वस्तू जर सहजासहजी मिळत नसेल, त्याच्याकरता भगवान परमात्म्याकडे भांडणं करावी लागतात. मग प्रश्न असा निर्माण होतो, तुकाराम महाराजांनी केलेलं भांडण आहे. मग साधू संत भांडणं करतात आणि सामान्य माणूसही भांडणं करतो. अजून सांगायचं झालं तर साधू संतही भांडण करतात आणि तुम्ही आम्ही पण भांडणं करतो. मग आपण पण भांडणं करतो, साधू संत भांडणं करतात. मग आपल्यातून साधू संतात काय फरक आहे बाबा, मोठा प्रश्न आहे ना. भांडणं आपण पण करतो, आपली सुद्धा भांडणं आहेत. मग साधू संतांची भांडणं आपल्या भांडणात काय फरक आहे तर सांगू तुम्हाला. नुसता फरक नाही, टाणाने फरक आहे, टाणाने बरं का, मोठा फरक आहे महाराज. काय फरक आहे सांगतो तुम्हाला, ऐका. साधू संतांची भांडणं आहेत अंतकरणातले विकार घालवून केलेली देवाबरोबर भांडणं आहेत, आणि आपण केलेली भांडणं म्हणजे अंतकरणात विकार ठेवून केलेली भांडणं आहेत. विठ्ठल विठ्ठल. आपण भांडण केलं म्हणजे आपल्या अंतकरणात विकार तसेच आहेत. पण साधू संत ज्यावेळेस भांडण करतात त्यावेळेस विकार अंतकरणातले बाजूला काढतात. काम क्रोधे केले घर रीते, आणि म्हणून अंतकरणातले काम क्रोध बाजूला काढून देवाबरोबर केलेली भांडण आहेत. आणि अजून एक महत्त्वाचं असे बघा, भांडण केल्यानंतर असं सांगितलं जातं, भांडण केल्यानंतर ज्याच्याबरोबर भांडण केलंय त्याच्याबद्दलचं प्रेम द्विगुणित होतं नाही ना, असं एक म्हटलं जातं. ज्याच्याबरोबर भांडण केलं त्याच्याबरोबरचं प्रेम काय होतं, वाढत जातं. म्हणून असे बघा, कधी कधी आपल्याला सुद्धा भांडणं करावी लागतात. भांडण केलं तर काय होतं, प्रेम वाढतं. म्हणून देवाबरोबर अनेक वेळा साधू संतांनी भांडणं केलेली. याचं कारणच आहे, भांडण केल्याच्या नंतरची एक अवस्था आहे त्याला रुसवा म्हणतात, आणि रुसव्याच्या नंतरची एक अवस्था आहे त्याला प्रेम म्हणतात. प्रेम आणि भगवान परमात्म्याचं प्रेम मिळवण्याकरता साधू संतांनी केलेली भांडणं आहेत महाराज. भक्तांनी देवाबरोबर केलेली भांडणं आहेत. सांगू तुम्हाला, भगवान परमात्म्याचा निस्सीम भक्त होता अर्जुन. किती निस्सीम होता, इतका निस्सीम भक्त होता महाराज. अर्जुनासारखा भक्त बघायला मिळत नव्हता त्या काळामध्ये. इतकी भक्ती भगवान परमात्म्याची करावी, अखंड देवाचं चिंतन करावं. महाराज म्हणतात किती चिंतन करावं, सारखं चिंतन. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, सतत भजन महाराज देवाचं करावं. अर्जुन झोपला तरी त्याच्या रोम रोम कृष्ण भगवान परमात्म्याचं चिंतन करायचं. एवढं प्रेम महाराज. पण इतकं प्रेम असताना सुद्धा अर्जुनाने काय करायचं, कधी कधी भांडण करायचं भगवान परमात्म्याबरोबर, देवाबरोबर भांडण करायचं. काय होतं, भगवान परमात्म्याबरोबर अर्जुनाची बरीचशी नाती होती महाराज. अशी नाती होती, अर्जुन हा देवाच्या आत्याचा पोरगा होता. एक पहिलं नातं बरं का. अजून एक नातं ते नंतर निर्माण झालेलं होतं, गुरु शिष्याचं नातं. अजून एक नातं होतं ते देवभक्ताचं नातं होतं. अनेक नाती देवाबरोबर होती. पण असं व्हायचं, अर्जुन इतके नाती असताना भगवान परमात्म्याबरोबर काय करायचा, भांडण करायचं, देवाबरोबर भांडण करायचं. आता हे भांडणं देवाबरोबर केलेत, लक्षात येत आहे, देवाबरोबर. अहो परमात्म्याचं
देवाचं चिंतन करता करता देव भेटावं म्हणून हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या मुनींना ऋषींना भगवंत भेटत नव्हता. आणि जो भगवंत अर्जुनाला भेटलाय भगवान परमात्म्याबरोबर, त्या अर्जुनाने काय करायची? भांडणं करायची, भांडणं. आणि मग देवाबरोबर भांडणं झाल्यानंतर काय व्हायचं? देवाचं अर्जुनाची भांडणं झाली ना महाराज, भांडणं झाल्यानंतर पुढची अवस्था आहे त्याला रुसवा म्हणतात बरं का. भांडणामुळे प्रेम निर्माण होतं बरं का, प्रेम निर्माण होतं. म्हणून बापू कधी कधी भांडणं करायचं बरं का आपण बरोबर. भांडण केलं ना महाराज, प्रेम निर्माण होतं महाराज. म्हणून महाराज बघायचं दोघांची सारखी भांडणं होते. आणि भांडण केलं, सकाळी भांडण झालं की संध्याकाळी लगेच एकमेकाला फोन करणार महाराज, लगेच इथं बापू जेवायला येणार. हे भांडणाच्या नंतरची अवस्था आहे महाराज, अवस्था आहे. आणि म्हणून अर्जुन भांडण करायचा भगवान परमात्म्याबरोबर. आणि मग भांडण केल्यानंतर काय व्हायचं? देव काय करायचे? अर्जुनाचा रुसवा काढायचे, रुसवा. ज्ञानोबा फार सुंदर वर्णन करतात. ज्ञानोबा म्हणतात हा ऋषी तरी बुझावीतच आहे. ज्ञानोबा म्हणतात हा रुसायला लागला, काय करायचे? त्याला हे करण्याचं, त्याचा रुसवा काढायचे भगवान परमात्मा, त्याच्या पाठीमागं पळायचे. ज्ञानोबा म्हणतात नवल पिसे लागले आहे पार्थाचे देवा. देवाचे पार्थाचे देवाला पिसं लागलेलं होतं. का पिसं लागलेलं? भगवान परमात्म्याबरोबर अर्जुन भांडण करायचा आणि ते भांडण होतं ते प्रेमाचं होतं. विठ्ठल कुंडली खबरदार विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून तुकाराम महाराज सुद्धा बऱ्याच वेळा भगवान परमात्म्याबरोबर भांडणं करायची. सांगू तुम्हाला, तुकाराम महाराजांनीच नाही तर बऱ्याच वेळा अनेक साधू संतांनी देवाबरोबर भांडणं केलेत महाराज. जनाबाईंनी भांडणं केलेत. जनाबाईंनी म्हणावं देवा तुझा दरबार धुंद झालाय, म्हणाव महाराज, जनाबाईंनीच म्हणावं धुंद झाला तुझा दरबार, देवा तुझा दरबार धुंद झाला. चांगल्या लोकांना तू काही मिळू देत नाही. तुझी जी भक्ती करतात आणि त्यांना काहीच तू राहू देत नाही. जे तुझी भक्ती करत नाही त्याला भरपूर काही देतो, पण जे तुझी भक्ती करतात, तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात, त्यांनाच तू त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. का तुझा असा स्वभाव झालाय? तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हणावं देवा देव भक्ता लागे करून येदी संसार. का देवा? कशामुळं? भक्तांना तो काहीच मिळू देत नाही. भक्तांची नेहमी दयनीय अवस्था करून टाकतो, नेहमी दयनीय अवस्था. भक्ताला नेमकं काय करावं तेच कळून देत नाही भगवान परमात्मा. नेमकं परमार्थ करावा का प्रपंच करावा? परमार्थाकडे लक्ष दिलं की प्रपंच राहतं, प्रपंचाकडे लक्ष दिलं की परमार्थ करायचा राहतो. बरं तुकाराम महाराजांना विचारलं काय करावं, तर तुकाराम महाराज म्हणतात दोही प्यावावरी ठेवू जात आहात होय अपघात शरीराचा. काय करावं बाबा, नेमकं काय करावं तेच कळत नाही महाराज. काय करावं तेच कळत नाही. केस काळे करून एसटीत बसावं तर कंडक्टर म्हणतोय गप तुझं काय वय झाले का हात एक पीठ मागायला. बरं नाही केस काळी करावं पांढरी ठेवावं तर मित्रच म्हणतोय का तुझं लय वय झाले आणि दिसतंय. काय करावं तेच कळत नाही महाराज. नेमकं कसं वागावं तेच कळत नाही. भक्ती करावी का परमार्थ करावा? काय करावं देवा सांग ना बाबा, तूच करावं. काय करावं सांगा. भक्ताच्या जीवनामध्ये काय एवढा त्रास? मगाशी महाराजांनी फार सुंदर चिंतन सांगितलं बरं का. तुम्ही नव्हते मगाशी महाराज, फार सुंदर चिंतन केलं महाराज मगाशी. महाराजांनी सांगितलं त्रास भक्तांना होतो बरं का. आणि त्यातल्या त्यात तुकाराम महाराजांना तर लय झाला. का झाला तर महाराजांनी कारण सांगितलं. तुकोबराय म्हणजे तूप आहे बरं का. कडवलं जातं तुपाला महाराज, तुपाला कडवलं जातं. आणि इतकं कडवलं जातं तुकाराम महाराजांना जास्तच कडवलं महाराज देवाने. इतका त्रास महाराज संसारामध्ये, इतका त्रास. आणि इतका त्रास होऊनही जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपला परमार्थ मार्ग सोडला नाही. महाराजांकडून घेण्यासारखं आहे बरं का. असं आहे बघा, प्रपंच आहे ना, हा प्रपंचामध्ये ना कधी चढ उतार असतात. कधी चांगलं कधी वाईट, कधी चांगलं कधी वाईट, कधी सुखाची फळं कधी दुःखाची फळं सारखी माणसाला मिळत असतात. आणि दुःख मिळालं की माणूस काय करतो? खचून जातो. तुकोबाराय म्हणतात खचायचं नाही, चालत राहायचं. महाराज म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये हेच केलं. काय केलं? अट्टहास केला, अट्टहास. महाराज म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास.
प्रपंचामध्ये इतक्या अडचणी असून सुद्धा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कधी देवाकडे प्रपंच माझा मोठा व्हावा म्हणून ही अपेक्षा नाहीत महाराज. देवाकडे कशा अपेक्षा केल्या? प्रपंच वसुरो म्हणतात महाराज, चित्त तुझे पायी मळू. प्रपंचामध्ये अडचणी आल्या म्हणून देवाला महाराज दोष देत बसू नये किंवा प्रपंच माझा चांगला व्हावा म्हणून देवाकडे काही मागणी करू नये महाराज. फार मोठं अंतकरण तुकोबाराच आणि साधू संतांचं अंतकरण असं मोठं असतं महाराज. किती जरी त्रास झाला तर प्रपंचातल्या अडचणी कमी व्हाव्यात म्हणून नाही, उलट प्रपंचामध्ये आम्हाला दुःख यावं म्हणून उलट साधू संतांनी देवाकडे प्रार्थना केली. लोकांनी आमची निंदा करावी म्हणून प्रार्थना केली. लोकांनी आम्हाला वाईट टाकावं म्हणून देवाकडे कधी कधी प्रार्थना केली. महाराजांनी म्हणावं, महाराज भगवान परमात्म्याला म्हणावं, वाळो जनमज मनोत शिंदळी परिहावन माळे नवी संधी म्हणावं तुकाराम महाराजांनी. लोकांनी मला वाईट टाकावं तुकाराम महाराजांनी म्हणावं. सोपी गोष्ट नाही महाराज. आपल्याला वाटतं लोकांनी मला मान द्यावा, बघा किती मोठा फरक आहे ना. मला मोठेपणा द्यावा, मला मान द्यावा, माझा सत्कार करावा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी म्हणावं, अरे सत्कार करावा, मान मिळावा म्हणून जर परमार्थ करत असू तर ऐका, तर ही गोष्ट म्हणजे डुकराची विष्ठा खाल्ल्यासारखं आहे. तुकाराम महाराजांचं मत आहे बरं, ते आपण बोलत नाही. महाराज म्हणतात मान दंभ चेष्टा हे तो सुकराची विष्ठा. सुकर म्हणजे लांब तोंडाचं, ती विष्ठा खाल्ल्यासारखं. आणि म्हणून याची अपेक्षा परमार्थामध्ये करू नये. जगद्गुरु तुकाराम महाराजांना किती त्रास झाला पण प्रपंचातलं नाही महाराज काय मागितलं. हो, भक्त प्रल्हादाला सुद्धा भगवान परमात्मा नरसिंह प्रगट झाले, हिरण्यकश्यपूचा वध केला. काय मग असे दिवस मावळताना काय केलं? वध केला हिरण्यकश्यपूचा. हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर प्रल्हाद तिथेच जवळ उभा होते आणि प्रल्हादजी उभे. हिरण्यकश्यपू फार असे क्रोधित झालेले, राग आलेला आहे, भयंकर राग आलेला आहे, असा क्रोध निर्माण झालेला आहे. जीभ बाहेर काढलेली आणि मोठमोठ्याने गर्जना, सिंह गर्जना भगवान परमात्म्याची चालू झाली. सगळं पृथ्वी हादरली महाराज त्या आवाजाने. काय करावं आता? यांना शांत कोण करणार? कोण शांत करणार? मग हे सगळं शांत कोण करणार असा विचार करत असताना एक जणांनी डोकं चालवलं. म्हणलं माणूस किती जरी रागावला तरी असे त्याच्या बायकोनी सांगितलं की गप्प बसतो म्हणजे. कोणतरी देवाने सांगितलं. काय सांगितलं? त्याच्या बायकोनी सांगितलं गप्प बसतो. मग दुसरा म्हणला असं करू. मग यांची मंडळी म्हणले महालक्ष्मी म्हणले चला चला लक्ष्मी आई साहेबाकडे चला. काही जण गेले, लक्ष्मी आई साहेब तिथं बसलेले होत्या. हे भगवान परमात्मा तिथून आलेले होते, इकडे नरसिंह अवतार घेतलेला. आई साहेब फार महत्वाचं काम घेऊन तुमच्याकडे आले, काय करायचं बोला. अहो म्हणले तुमच्या यांनी अवतार घेतलाय. हो का म्हणले, अवतार घेतलाय, वा वा छान छान. कोणता अवतार घेतलाय म्हणले? फार सुंदर आहे, चला म्हणले बघायला. लक्ष्मी आई साहेब कुठला अवतार घेतलाय बघायला आले आणि जे ती सिंहाचा जबडा हे बघितलं पळायलाच लागले आई साहेब. घाबरले नाही साहेब. ते काय अवतार कसा होता? तर काय पांडुरंगाचा अवतार होता का? काय पांडुरंगाचा अवतार महाराज? राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपली. काय पांडुरंगाचा अवतार महाराज? नरसिंह भगवान परमात्म्याचा अवतार. लक्ष्मी आई साहेबांनी बघितलं म्हणले आमचेही नाहीत. मग नाही म्हणले आमचे असले नाहीत, आमचे फार सुंदर. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभांगम. तो भगवान परमात्मा आमचा फार सुंदर आहे म्हणले. हे कोण आहेत? म्हणले हेच आहेत ते. ते हेच आहेत आणि हे हेच आहेत म्हणले. शांत करा त्यांना. आई साहेब म्हणले आपलं धाडस होणार नाही. हे अजिबात धाडस होणार नाही म्हणले. आपला धाडसच होऊ शकत नाही, कारण ते अवतारच लय डेंजर आहे म्हणले. डेंजर अवतार. भगवान परमात्म्याचं मुख होतं, सिंहाचं मुख, जबडा सिंहाचा. कोण घाबरणार? हो, कोण घाबरणार नाही सिंहाकडे जायला. घाबरले आईसाहेब. आणि मग आईसाहेब घाबरल्यानंतर मग एकानं सांगितलं म्हणले असे, अहो पत्नीच्या समोर माणूस गप बसतो पण माणूस गप बसतो म्हणले हे देव आहे. देवाचा माणसात फरक नाही का? हो म्हणले हे तर जमणार नाही. कुठले बी सूत्र कुठे लावून जमतात. माणसातून देवात फरक आहे ना, आहे ना लाला महाराज? आपल्यातून देवात फरक आहे महाराज. तो देव आहे. आणि मग काय करायचं म्हणले? एक काम करा म्हणले, ज्यांच्यामुळे यांनी अवतार घेतलाय त्यांना घेऊन या म्हणले. म्हणजे कुणाचा अवतार? कुणासाठी? म्हणले एक प्रल्हाद. म्हणले इथंच आहे.
मग इथंच आहे म्हणल्यानंतर भक्त प्रल्हादाला सांगितलं तुमचं तुम्ही बघा गाड्या, तुम्ही तिथं जा. भक्त प्रल्हादाला सांगितलं तर कापत भगवान परमात्म्याजवळ भक्त प्रल्हाद गेलेत. आणि मग सिंह असणारे भगवान परमात्म्यानं भक्त प्रल्हादाकडे बघितलं आणि जशा गायीनं आपल्या लेकराला चाटावं किंवा सिंहिणीनं आपल्या जन्म झालेल्या बछड्याला चाटावं तसं भगवान परमात्मा चाटायला लागलेत महाराज. चाटायला लागले भगवान परमात्मा. आणि मग प्रल्हादाला चाटायला लागले. आईसारखं प्रेम त्या भक्त प्रल्हादावरती करायला लागलेत. आपल्या बाळाला त्या जवळ घेतलं. क्रोध शांत झाला आणि क्रोध शांत झाल्यानंतर भगवान परमात्मा प्रल्हादाला म्हणले, प्रल्हादा आज तुझ्यामुळे मी अवतार घेतला बाबा, तिथं अवताराला आलो, बोल, मी फार आनंदित आहे, फार प्रसन्न झालोय तुझ्यावरती, काय पाहिजे तेवढं तू आता मागून घे. प्रल्हादाने ते ऐकलं. प्रल्हादाने सांगितलं, देवा तेवढं सोडून बोला, आम्ही तुझे भक्त आहोत आणि भक्त मंडळी कधीही काही मागत नाहीत. अहो जीव देऊ आम्ही पण काही मागणार नाही. महाराज म्हणतात, तू का म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून ते काही न मागते, ठेवून ते काही न मागते. तुका म्हणे जीव भाव देवा पायी, ठेवून ते काही न मागते, ठेवून ते काही न भक्त प्रल्हादांनी सांगितलं, देवा आमचा जीव गेला तर चालेल पण आम्ही काय तुला मागणार नाही. काय भक्त प्रल्हाद आहेत महाराज. एवढ्या अडचणी 11 प्रयोग केले होते मारण्याकरता. किती? 11 प्रयोग. ते प्रयोग काय सामान्य नव्हते महाराज. उकळत्या तेलामध्ये टाकण्याचा प्रयत्न, कडेलोट करण्याचा प्रयत्न, विष पाजण्याचा प्रयत्न, हातीखाली हातीच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न, कितीतरी प्रयत्न मारण्याकरता केलेत. भक्त प्रल्हादांनी म्हणायला पाहिजे होतं, फार त्रास झालाय बाबा, काहीतरी असं द्या जेणेकरून आता इथून पुढे आरामशीर जिंदगी आपली चांगली आयुष आरामात जगता येईल. लय त्रास झालाय आता, भास करा, चांगला बंगला द्या 2-4 एकरामधला, 2-4 हजार एकर नावावर करा. हे का नाही मागितलं असं, मागायला पाहिजे तसं नाही म्हणलं. सांगितलं प्रल्हादाने, नाही मागू शकत, नाही देवा काही देऊ नका आम्हाला, किती त्रास झाला तरी चालेल. जो हे आकाश वर पडोप आहे, ब्रह्मगोळ भंगाज आहे, है ना, वड वानळ त्रिभुवन आहे, बरे मी तुझीच वाट पाहे गा विठोबा. पांडुरंगा काही जरी झालं तरी प्रपंचातल्या गोष्टी आम्ही मागू शकत नाही, नाही मागू शकत, नको आम्हाला, काही नको देवा, काही नको. भगवान परमात्म्यानं सांगितलं, प्रल्हादा काय मी तुझ्यावर प्रसन्न झालोय आणि माझी अशी इच्छा आहे की तू मला काहीतरी मागावं. नाही म्हणू नको बाबा, नाही म्हणू नको, आज मी प्रसन्न झालोय, तुला काहीतरी मागच, माग काहीतरी. त्यावेळेस प्रल्हादानी एक मागितलं आणि प्रल्हादानी मागण्याच्या अगोदर सांगितलं, देवा मला वचन द्या, मी जे मागील ते तुम्हाला द्यावं लागेल. भगवान परमात्मा म्हणले, हे घे वचन घे, माझे काय पाहिजे ते मागून घे. प्रल्हादानी सांगितलं, देवा जर तुम्ही वचनबद्ध झालाय तर मग आता द्यायचं असेल तर हेच द्या. भगवान परमात्म्याने कान टाव करले, म्हणले काय पाहिजे तुला. भक्त प्रल्हादांनी सांगितलं, देवा माझ्या अंतकरणात काही मागावं अशी अपेक्षाच निर्माण होऊ देऊ नको, द्यायचं असेल तर हे दे, नाही तर मला काहीच नको. कळलं ना तुम्हाला? कळलं ना? हा, म्हणजे माझ्या अंतकरणात काही मागावं अशी अपेक्षा निर्माण होऊ देऊ नको, द्यायचं असेल तर हे दे. ते भक्त प्रल्हाद होते महाराज. किती त्रास झाला तर चालेल पण प्रपंचातले काही मागणी, कसलीच मागणी देवाकडे करत नव्हते महाराज. किती त्रास होत्या प्रपंचामध्ये हो. नाही तुकाराम महाराजांनी कधी काही मागितलं, नाही साधू संतांनी कधी देवाकडे काही मागितलं. पण त्रास झाला तर तरी काय थोडा होता का महाराज. तुकाराम महाराजांनी वर्णन केले, काय त्रास झाला. दुष्काळे आटिले द्रव्य गेला मान, स्त्रियेचे अन्न अन्न करिता मिळे, स्त्रियेचे अन्न अन्न करिता मिळे. दुष्काळ आटिले द्रव्य गेला मान, एक स्त्रियांना करता स्त्रियांना करता. पत्नी गेली महाराज. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ 16व्या शतकात पडला. पोरगा गेला. वाताहात सगळं झालं महाराज. इंद्रायणीच्या डोहामध्ये त्या खतावणीच्या वह्या बुडवून टाकल्या. व्याजाने पैसे वाटलेले होते. सावकार होते फार मोठे, इतकी मोठी श्रीमंती होती पण एका घडीच्या
त्या दुष्काळाच्या घडीमध्ये सगळं 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 निघून गेलं. वाईट परिस्थिती झाली महाराज. आणि मग अशा परिस्थितीमध्ये भगवान परमात्मा द्यायला तयार होते. भगवंत द्यायला तयार होते. अहो भगवंत काय, अजून या आपल्या महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज नजराला घेऊन आले होते. तुकाराम महाराजांनी त्याचा सुद्धा अवेर केला. नको आम्हाला प्रपंचातलं काय, अहो प्रपंचातलं काय देऊ नका आणि प्रपंचाबद्दल काय बोलू सुद्धा नका. महाराजांनी म्हणावं आता माझे विषयी नका बोलू प्रपंचाचे विषय. प्रपंचाच्या विषयी काही बोलू नका. आता फक्त एकच बोला. महाराज म्हणतात बोल नेते नाही आता देवाविन काही. देवाशिवाय काही बोलायचं नाही, काही करायचं नाही. आता फक्त अंतकरणात फक्त देव आहे. आणि म्हणून असे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांनी बघावं परमात्म्याची भक्ती करावी. आपलं पूर्ण जीवन परमात्म्याला वाहिलेलं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी. आणि मग एवढं जीवन परमात्म्याला वाहिलेलं आहे आणि देवाकरता इतकं काही केलेलं आहे. आपल्या संसाराकडे लक्ष नाही दिलं, पोराबाळांकडे लक्ष नाही दिलं महाराज. आणि मग हा प्रपंच आणि ह्याच्यामध्ये वावरत असताना परमार्थ करत असताना या प्रपंचाकडे लक्ष नाही, पोराबाळांकडे लक्ष नाही. आपलं आयुष्य वेचलंय भगवान परमात्म्याकरता. आणि ज्याच्याकरता आयुष्य वेचलंय तो आपल्याकडे लक्ष देत नाही. काय वाटलं असेल तुकाराम महाराजांना? बरं आपलाच विचार करा. आपण जर एखाद्यावर लय जीव लावला महाराज, आणि लावतात बरं का माणसं जीव आपल्या पोरावर, लय जीव लावतात, लय जीव लावतात, इतका जीव लावतात त्यांनी मागेल ते आणून देतात. बाजारात गेला पोरांनी फोन केला का नाही, बाबा कुठे बाजारात आणा जिलबीन बेळ, घेऊन जातो महाराज माणूस. काय पाहिजे ते करतो. तुकाराम महाराज म्हणतात बाप करी जोडी लेकराचे ओढी, आपली गुरवंडी वाळवणी. फार प्रेम करतो पोरावरती. काय 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 करतो महाराज पोरांसाठी. आणि एकदा का दिसाय कमी आलं, कान बधीर झालं आणि म्हाताऱ्याला ऐकाय नाही आलं की मग पोरग काय करतं, घरातनं त्याला लात घालून बाहेर काढतं. काय वाटत असेल बापाला बरं? काय काय केलं असेल मी लोका पट्ट्या करता, काय काय केलं, मी माझं जीवन जगलो नाही का तुझ्या करता, काय काय केलं असेल. आणि तशा पोराने जर घरातनं बाहेर काढल्यावर आणि मग पताका हातात घेऊन पंढरपूरलाच नुसती जाऊन तिथं जाऊन कुठंतरी फिरायची जर बारी आली महाराज, वारकरी होऊन जाणं वेगळं बरं का, आणि पोटा करता जाणं वेगळं, त्याच्यात बी फरक आहे महाराज. आणि मग तसं जर पोटा करता जर फिरायची बारी आली महाराज, तर मग काय अवस्था होत असेल बरं महाराज, काय अवस्था होत असेल विचार करा. तसंच आहे महाराज. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवा अरे तुझ्याकरता काय काय केलं नाही, काय केलं नाही तुझ्याकरता. तुझ्यासाठी उपवास केले, पारणे केले, दिवस रात्र तुझं चिंतन केलं, काय केलं नाही, काय केलं नाही, सगळं केलं देवा तुझ्याकरता. प्रपंचावरती पाणी ओतलं, पाणी जाळून संसार बैसलो अंगणी, तुझे होते म्हणे मानस. देवा काय केलं नाही तुझ्याकरता, सगळं काही केलं ते फक्त तुझ्याकरता. आणि तुझ्याकरता एवढं काय करून सुद्धा जर तू आमच्याकडे लक्ष देत नसशील तर मग आता बाह्या मागे सारल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. कारण असं आहे बघा, सरळ सरळ देव जर ऐकत नसेल तर मग भांडण करायला काय हरकत नाही. आणि कधी कधी भांडणं करावीच सुद्धा बरं का, केली बी पाहिजेत भांडणं. पण ऐका, भांडण करायचं झालं तर देवाबरोबरच करावं बरं का. घरी भांडण करून अजिबात उपयोगाचं नाही. का उपयोगाचं नाही? उगाच घरातली भांडी फुटतात हो. काय अर्थ आहे घरी भांडणं करून? देवाबरोबर भांडण करावं महाराज. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज भांडण करतात. भांडण करण्याचे एक कारण आहे बघा. जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं असेल, तुकोबाराय परमात्म्याच्या समोर उभे राहिलेले आहेत. तुकोबाराय परमात्म्याला म्हणतात पांडुरंगा, तो अवतार घेतलेले आहेत बरोबर, अनेक अवतार घेतलेले आहेत. मग अनेक अवतार तू घेतलेले आहेत, कोणाकरता घेतलेले आहेत असं म्हणलं तर आम्ही लोकांना ओरडू सांगतोय की सगळे अवतार घेतलेत ते आमच्यासाठी घेतलेत. कोणासाठी? आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, पांडुरंगाच्या समोर उभे राहिलेले. पांडुरंगाला म्हणतात पांडुरंगा
लोकांनी कुणी जर आम्हाला विचारलं देवाने अवतार का घेतले, तर आम्ही म्हणत नाही साधूंच्या रक्षण करता, आम्ही असं नाही म्हणू. उलट आम्ही लोकांना सांगतोय देवाने अवतार घेतलेत आमच्याकरता. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. युगायुगामध्ये अवतार परमात्म्याने घेतले. कुणी विचारलं तर आम्ही सांगतोय आमच्याकरता घेतले, आमच्याकरता घेतले. हा, आणि आम्ही लोकांना एवढं मोठेपणाने सांगतोय आमच्याकरता घेतले, आमच्याकरता घेतले. आणि काय केलं रे तू आमच्यासाठी, सांग ना, काय केलं आमच्याकरता? अरे जर आम्ही तुझं जर माहिती, तुझी महती, तुझं महत्व जर जगाला सांगितलं नाही तर मग कोण तुझ्याकडे बघणार आहे, सांग. महाराज म्हणतात आमुच्या भावे तुझं देवपण एका विसरोनी राहिला से एका विसरोनी राहिला आमुच्या भावे तुझं देवपण एका विसरून राहिला, एका विसरून राहिला. राहिला एका विसरून राहिला. जगद्गुरु तुकाराम महाराज चिडलेत, महाराज देवावरती चिडलेत. आणि भगवान परमात्म्याला म्हणतात देवा आमची या भावे तुझं देवपण, आमच्यामुळं तुला देवपण आहे, लक्षात ठेव. जर आमच्यामुळं तुला जर मोठेपणा मिळत असेल तर मग तुला आमच्याकडे लक्ष द्यायला काय हरकत आहे, काय हरकत आहे? अरे आम्ही लोकांना सांगतोय पंढरपूरला जा, पंढरीशी जा रे आले नो संसार. आम्ही लोकांना सांगतोय म्हणून लोक पंढरपूरला जातात. आता कोण गेला असतं पंढरपूरला, कशाला तुझ्याकडे कोण आला असतं? घरीच बसली असते टीव्ही बघत, आणि टीव्हीवर बातम्या बघितली असते आज आषाढी एकादशी आहे, पंढरपूरला अजिबात गर्दी नाही. टीव्हीवर लोक बघत बसले असते, घरी मजा केली असते. अरे आम्ही सांगतो म्हणून लोक पंढरपूरला जातात, आम्ही सांगतो म्हणून तुझं देवाचं तुझं चिंतन सगळेजण करतात. आम्ही तुझी माहिती लोकांना सांगतोय, तू कसा आहे ते लोकांना पटवून देतोय, आणि म्हणून लोक तुमच्याकडे येतात. आणि मग जर हे असं असेल तर मग तुम्ही मात्र आमच्याकडे लक्ष देत नाही, आणि मग तुम्हीच आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर मग आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं, सांग ना देवा, कुणाच्या तोंडाकडे बघायचं? कागा केविलवाना केलो दिनाचा दिन, काय तुझी हीन शक्ती, तुझी शक्ती हीन झाली काय, सांग ना. मग तसं सांग आम्हाला तुझी शक्ती हीन झाली असली तर. हे भगवान परमात्म्याचा असा समाचार घेतलाय महाराज तुकाराम महाराजांनी, असा समाचार घेतलाय, भांडणच करायला सुरुवात केली. तुकोबाराय म्हणले लोकांना आम्ही सांगतोय तू अवतार आमच्यामुळे घेतले, ते सगळे जे अवतार झालेत तुझे ते आमच्या करता झालेत, आम्ही लोकांना सांगतोय. आणि मग एवढे तू अवतार घेतलेले, पण लक्षात ठेव देवा तू जेवढे अवतार घेतलेले त्या सगळ्या अवतारामध्ये तू गुंतलेला, लक्षात ठेव, गुंतलेला. आणि आम्ही तुला गुंतवलेलं आहे अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. तुमचा तुमचा
तुम्ही केला गोवा. आता चुकविता देवा तुमचा गोवा तुम्हीच केला. गोवा म्हणजे तुम्ही अडकले, बंधनात अडकले. तुम्ही अडकले आणि स्वतःहून इथं अडकलेले आहेत. हा, आणि मग इथं तुम्ही अडकलेले आहेत. कसं काय भगवान अडकला बरं? का तुकाराम महाराज भगवंताला तसं म्हणतात? तुमचा तुम्ही केला गोवा. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये आले. हा, पण पंढरपुरातून येत असताना कुठून आले असा प्रश्न निर्माण झाला. कुठून आले ते? कुठून आले भगवान परमात्मा? मथुरेतनं आले, गोकुळातनं आले, वृंदावनातनं आले, हा का अजून द्वारकेतनं आले? कुठून आले? तुकाराम महाराजांना विचारलं. महाराज म्हणले कुठून का होईना आले बरं का, सगळीकडून आले. हा, द्वारकेतनं पण आले, द्वारकेचे केने आले, याचे ठाया द्वारकेतनं पण आले. हा, गोकुळातनं आले. कुंडलिकाच्या भावार्थ गोकुळी मुनी झाला येतात. वृंदावनमध्ये गायी राखत होते आणि पांडुरंग त्यांना म्हणले जातं. म्हणजे गायी राखत असताना त्यांच्या अंगावरती गायीच्या पायाची धूळ उडाली, रंग काळा झाला म्हणून पांडू अधिक रंग. पांडू म्हणजे काळा रंग. काळा रंग मिळाला म्हणजे वृंदावनमधून आले. वृंदावनमध्ये कशाला जायचे भगवान? गायी राखायला जायचे. नेमके आले कुठून? कुठून काय ना, पण आले का नाही? भगवान परमात्मा पंढरपुरात आले. बरं, पंढरपुरामध्ये आले. अजून एक कारण असं होतं, रुक्मिणी आईसाहेब रुसल्या होत्या. आहे का? काय झाल्या होत्या? रुसल्या होत्या. आणि रुक्मिणी आईसाहेब रुसल्यानंतर रुक्मिणी आईसाहेबांचा रुसवा काढण्याकरता भगवान दिंडीर वनामध्ये आले. त्याला पूर्वी दिंडीर मन म्हणलं जायचं. भगवान परमात्मा तिथं आले बरं का. कशा करता आले? बरीचशी कामं होती. महाराज म्हणतात, एक कार्यार्थम आगत्य कोटी कार्याच्या करा. भगवान परमात्म्याचं असं बघा, ते एका कामासाठी जात नाही. गेली म्हणजे 1000 कामं करतात. आला ना भिगवण मध्ये, कांदा बटाटा मिरच्या लसूण सगळं घेतलंय. अजून बँकेत बी गेलाय. अजून पेट्रोल बी घेतलंय. अजून काय केलंय? गाडीची पंक्चर बी काढली. बरीचशी कामं केल्यातून मग टाकलीला गेलं आहे ना. हे असं काम आहे महाराज. आलं म्हणजे काय करायचं? सगळी कामं करायची, मग आपल्या ठिकाणी जायचं. तसं भगवान परमात्मा इथं आले, पण नुसते एका कामा करता आले नाही, बरीचशी कामं होती महाराज. आले भगवान इथं. पहिलं कारण होतं रुक्मिणी आईसाहेबाचा रुसवा काढायचा. दुसरं कारण होतं पुंडलिक रायाला दर्शन द्यायचं. पण आले महाराज. भगवान परमात्मा इथं आले, पण काय झालं? इथं गोवले गेले म्हणजे पुंडलिक रायानं त्यांना बघितलं, अडकवलं महाराज. पुंडलिक रायानं असं अडकवलं महाराज, असं अडकवलं. सगळ्या लोकांवरती उपकार केला पुंडलिक रायानं, उपकार केला. देवाला असा अडकवून ठेवला महाराज, असा अडकवून ठेवला. हा भगवान परमात्मा कुणाच्या ध्यानीमनी येत नव्हता, कुणाला सहजासहजी भेटत नव्हता. हा असणारा भगवान परमात्मा फार दुर्मिळ होता. पण पुंडलिक रायाचे फार मोठे उपकार कार्य प्रेमी मातलासी उभे केले विठ्ठलासी. विठ्ठल भगवान परमात्म्याला उभा केला, अडकूनच टाकला महाराज, अडकूनच टाकला. आणि इतका अडकून टाकला, नुसतं अडकवला नाही. पुंडलिक रायानं सांगितलं, हे बघ, आतापर्यंत अनेक अवतार घेतले असतील, सगळ्या अवतारामध्ये शस्त्र आहेत, आता नाही शस्त्र हातात घ्यायचं. बरं, मग अनेक अवतारामध्ये तू दुष्टांचा संहार केलाय, आता तुला तसलं जमणार नाही. इथं काय करायचं? इथं जे कोणी येतील कसे का असाना त्यांना दर्शन द्यायचं. बरं, दर्शन द्यायचं नाही, त्याचा उद्धार करायचा, कुणी का असेना. उभा भाविकासाठी, उभा भाविकासाठी, उभा विटेवरती उभा केला महाराज. विटेवरती भगवान परमात्मा उभा केला. कुणी जरी आला, कसा जरी आला, तरी त्याला भगवान परमात्मा जवळ करू लागले. भाविकासाठी भगवान परमात्मा उभा राहिला. आणि मग कुणी जरी आले, मूड पापी जैसे तैसे उतरी का से लावणी. अजून काय करू लागला भगवान परमात्मा? भगवान परमात्मा आपलं प्रेम देऊ लागला. देवाचं देणं जे प्रेम आहे ते प्रेम भक्तांना देऊ लागला.
अजून काय करू लागला? संसार फेऱ्यातून लोकांना बाजूला काढू लागला. भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पहिलं उभा दाता कटी कर ठेवणे. फक्त एक करायचे, त्याचे पायी घाला मिठी. तुकाराम महाराज म्हणतात फक्त पायी मिठी घातली. मिठी घालायची म्हणजे अशी नाही बरं का, सिक्युरिटी दंडाला धरून ओढतो तसली नाही मिठी घालायची. मग मिठी घालायची चित्ताची मिठी घालायची, या मनाची मिठी पांडुरंग परमात्म्याच्या पायाला घालायची. मग काय करतो भगवान? पहिलं उभा दाता कटी कर ठेवणी, भवसागर तरता. तो भगवान परमात्मा तिथून बाजूला काढतो. 84 लक्ष योनीतून भगवान परमात्मा बाजूला काढतो म्हणून त्याच्याकडे जायला सांगितलंय. परमात्म्याकडे तुकाराम महाराज बघतात आणि तुकाराम महाराज फार सुंदर महत्वाचा मुद्दा सांगतात. देवा, तू विटेवरती उभा राहिला, अवताराला आला, पण लक्षात घे, इथं आला पण तू इथं गोवून राहिलास. विचारलं का उभा राहिला? महाराजांनी फार सुंदर प्रमाण दिलं. कशासाठी? तर भाविकासाठी. दॅट इज करेक्ट पॉइंट. कुठला? भाविकासाठी उभा. कशासाठी उभा आहे? भाविकासाठी उभा आहे. आणि मग तू जर भाविकासाठी उभा असशील, आम्ही सुद्धा अंतकरणात भाव ठेवून तुझ्या दर्शनाला येत असेल. आमच्या अंतकरणामध्ये खूप मोठा भाव आहे तुझ्याबद्दलचा. आणि मग तू जर भाविकासाठी उभा आहे, आमच्या अंतकरणात तुझ्याबद्दल भाव आहे, आणि मग इतकं असून सुद्धा का आमची कामं करत नाही? नुसत्या चाळवा चाळवी कशाला लावल्यात रे? अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐकायचं नसेल, जर आम्ही सांगतोय तो आमचा भाव तुझ्यापर्यंत पोहोचत नसेल, तर मग कशाला आमची चाळवा चाळव कशामुळे करता? कैसे सरे चाळवणी. आणि मग तुम्हाला जर आम्हाला अशी चाळवा चाळवीच करायची होती, आम्हाला दर्शन द्यायचं नव्हतं, तर मग आम्हाला तुम्ही शहाणं कशाला केलं? तुकाराम महाराजांनी भांडणं केलं बरं का देवाबरोबर. कशाला शहाणं केलं? शहाणं केलं म्हणजे शहाणं याचा अर्थ असा की भगवद्गीतेमध्ये भगवान परमात्मा सांगतात, मया वेश्य मनोयमा है ना, नित्ययुक्ता उपासते. मला जे नित्य माझी पूजा करतात, माझं भजन करतात, माझं जे भावपूर्वक चिंतन करतात, त्यांच्याकरता मी काहीही तारा करायला तयार होतो. या भगवद्गीतेनं तुम्ही काय केलं? लोकांना शहाणं केलं. आम्हाला तुम्ही शहाणं केलं. आणि म्हणून आम्हाला हे माहिती नव्हतं, पण भगवद्गीता सांगते, तुझं जर चिंतन केलं, तुझं जर मनापासून भावपूर्वक अंतकरणानं तुझं भजन केलं, तर काय करतो? भक्तांच्या जवळ येतो, भक्तांच्या करिता काही करण्याकरता तयार होतो. आणि मग हे सगळं जे होतं ते भगवद्गीतेच्या मार्फत आम्हाला तू शहाणं केलं. आणि मग आता जर आम्हाला शहाणं करायचं होतं, तर मग चाळवा चाळवी कशात लावून? का दर्शन आम्हाला येत नाही? एकटा असं आहे बघा, तुला दर्शन नव्हतं द्यायचं, तर आम्हाला तू शहाणं करायचं नव्हतं. म्हणजे काय करायचं नव्हतं? हे
भगवद्गीतेत तू सांगायला नव्हतं पाहिजे. हे सगळं सांगून बसला, आम्हाला हुशार केलं आणि हुशार केल्यानंतर आता आमच्याकडे लक्ष देत नाही. का असं करतो भगवान? कशा करता करतो महाराज? कशा करता करतो? एकतर बघ, तू आला आकाराला म्हणजे आमच्यामुळेच आला. सगळं तू रूपाला आलेलं आहे ते आमच्यामुळेच आला. कारण आणिलाही रूपाबळे आणि करुणी खळे हरिदासी. हरिदासांनी फार मोठा प्रयत्न केलाय. खळे म्हणजे प्रयत्न. त्यांनी फार मोठा प्रयत्न केलाय आणि प्रयत्न करून तुला आकाराला आणलाय. आणि मग आलासी आकारा आमुची या चाडा तुका म्हणे वेडा भक्तीची आहे. आमच्या भक्तीमुळे तो आकाराला आला. आणि हे जर सगळं खरं असेल तर मग चाळवा चाळवी कशामुळे? महाराज भगवान परमात्मा देहू गावात आले बरं का. देहू गावात आले. विश्वंभर बाबांची फार मोठी भक्ती, फार मोठी श्रद्धा पांडुरंगावरती विश्वंभर बाबाची. फार वारी करायची. असे बघा, निष्ठावंत वारकरी विश्वंभर बाबा, पूर्वज तुकाराम महाराजांचे इतके निष्ठावंत. मैपती महाराजांनी वर्णन करताना तर असं म्हणले की दर 15 दिवसाला जायचे. कुठं? पंढरपूरला. आता विचार करण्यासारखं आहे बरं का. देहूवरून दर 15 दिवसाला जायचं. कसं जात असतील, कशी पांडुरंगाची वारी करत असतील. अहो, सगळं आयुष्य फक्त वारी करण्यात जायचं महाराज. वारी करण्यामध्ये काय एक वारकरी महाराज. असं त्या वारकऱ्यांकडे बघितल्यानंतर असं वाटतं की काय आपण आपल्या आयुष्यात आपण काय करतोय आणि हे वारकरी काय करतायत. कसं देवाचं भजन करतायत, कसं देवाचं चिंतन करतायत, कसं पारायण करतायत. यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटतं आपण काहीच नाही महाराज, काहीच करत नाही. आपण काहीच नाही, फक्त 2 तास बडबड करतोय बाबा. आता काही करत नाही असं वाटतं महाराज. बघितलं वाईट वाटतं आपल्याला महाराज. खरंच वाईट वाटतं. काय वारकरी एक महाराज, काय निष्ठावंत वारकरी एक. हा, विश्वंभर बाबांची काय वारी असायची. पांडुरंगाचं चिंतन करत पंढरपूरला जायचं. पंढरपुरावरून परत घरी आलं, घरचं काय बघायचं नाही तो परत लगेच पंढरपूरला जायचं. प्रत्येक एकादशीला पंढरपूरला विश्वंभर बाबांनी असायचं. इतक्या वाऱ्या केल्या. करी येर झाऱ्या पंढरीशी, पंढरपूरच्या येर झाऱ्या वाऱ्या करू लागली. आणि मग इतक्या वाऱ्या केल्यानंतर पांडुरंग परमात्मा प्रसन्न झाले आणि सांगितलं, बाबा बास करा, आता बास करा. विश्वंभर बाबांनी सांगितलं, नाही बाबा, जोपर्यंत हा देह आहे तोपर्यंत वारी चालू राहणार. निष्ठावंत भाव होता. देह जावो अथवा राहो, पांडुरंग दृढ भाव, नाही वारी थांबू शकत. पांडुरंगाने सांगितलं, बाबा आता वारीला तुम्हाला इकडे येण्याची गरज नाही. का बरं? नाही म्हणले, मीच आता तुमच्याकडे येतो. आली पांडुरंग परमात्मा रुक्मिणीला घेऊन आंब्याच्या वनामध्ये, आमराईमध्ये, देहू गावामध्ये आमराई होती. तिथं आंब्याच्या झाडाखाली सांगितलं, स्वप्नामध्ये येऊन आलोय मी. जिथं बुक्का पडलेला आहे आंब्याच्या झाडाखाली मी आहे. तुळशीपत्र पडलेले आहेत. बोकरा तिथे खोदा, मी आलोय. सगळे वारकरी मंडळी भजन करून तिथं गेले. ओकरलेले महिपती महाराजांनी फार सुंदर वर्णन केले महाराज. ते ओकरलं. विठ्ठल रुक्मिणी, भगवान परमात्म्याची रुक्मिणी आई साहेबाची फार सुंदर मूर्ती आणून बसवली. आणि आज ती जेहू गावामध्ये जी मूर्ती आहे ती मूर्ती साक्षात भगवान परमात्मा आहे बरं का. रुक्मिणी आई साहेब ते विग्रह म्हणजे साक्षात स्वयंभू विग्रह आहेत ते. आणि मग त्या मूर्ती तिथं बसवल्या. बसवल्यानंतर विश्वंभर बाबा भगवान परमात्म्याची तिथं सेवा करायला लागली. सेवा करत असताना झालं असं, पत्नी आमाई, 2 मुलं झाली. एकच नाव हरिणी, एकच नाव मुकुंदा. 2 मुलं झाली. आणि मग हे सगळा संसार राहडगाडगत चालू आहे. सगळं चालू आहे, प्रपंच चालू आहे. आणि प्रपंचामध्ये राहून परमार्थ चालू आहे. आणि हे सगळं फार सुंदर अशा पद्धतीने चाललेलं असताना काय झालं, काही दिवसानंतर वृद्धापकाळाने विश्वंभर बाबा गेले. आणि त्याच्यानंतर विश्वंभर बाबा गेल्यानंतर हरी आणि मुकुंदा आपल्या आईचा सांभाळ करायला लागले. देहू गावामध्ये राहायला लागले. आणि देहू गावामध्ये राहत असताना बरेच वर्ष झाले. बऱ्याच दिवसानंतर असं झालं, आमाई थोडीशी वृद्धापकाळाकडे निघालेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये हरी आणि मुकुंदाला मनामध्ये असा विचार आला की आपण आता राजाश्रय घ्यावा, राजाच्या जवळ पदरी जाऊन राहावं, तिथं सैन्यामध्ये भरती व्हावं आणि तिथं आपलं त्यांच्याकडंच ते काहीतरी काम करावं असं आपल्या आईला सांगितलं. आमाईला सांगितल्यानंतर आमाईनं सांगितलं, हे बघा बाळांनो, आपल्याला देहूगाव सोडून जाता येणार नाही. अरे, तुमच्या बापानं फार मोठे कष्ट घेतलेले. हे कष्ट काही साधं नाही. काय केलं तुमच्या बापानं? उपास पारणे राखीला दार म्हणता, केला भोगवटा आम्हाला. फार कष्ट घेतलेत पांडुरंगा करता. आणि ते पांडुरंग परमात्मा आपल्याकडे आलेत. आपल्याला देहूगाव सोडून जाता येणार नाही. हरिमुकुंदानं ऐकलं नाही, आपल्या आईला घेतलं आणि आपल्या त्या राजाच्या जवळ तिथं जाऊन राहू लागले. तिथंच सेनापती म्हणून पद मिळालं. तिथंच ते राहायला लागले. राहत असताना पांडुरंगाची पूजा बंद पडली. देहू गावामध्ये पांडुरंग परमात्मा विचार करतायत, मी आलो यांच्याकरता. आणि यांच्याकरता आलेले असताना हेच माझ्याकडे बघत नाहीत. पांडुरंग परमात्मा आमाईच्या स्वप्नामध्ये गेले. विश्वंभर बाबांची पत्नी हरिमुकुंदाची आई आमाई मातेच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं, काय आमाई,
माझ्याकडे लक्ष नाही, पूजा बंद पडली, तुमच्याकरता देहू गावात आलो, पंढरपुरातनं आलो तुमच्याकडं, फार दुरून आलो, तुमच्याकरता आलो आणि तुमच्याकरता येऊन जर तुम्ही माझ्याकडे बघत नसाल तर मग काय खरं नाही. आताच्या आता देहूला जा. स्वप्नात येऊन सांगितलं, आमाईनं पोरांना सांगितलं. पोरं म्हणले म्हातारीचं ऐकू नका, तिचं वय झाले आणि वय झाल्यानंतर म्हातारी माणसं अशीच बडबड बडबड करतात. कोण म्हणायचे? हरिमुकुंद. ऐकलं नाही आपल्या पोरांचं, पोर आईचं ऐकलं नाही. ऐकावं महाराज, खरं सांगू तुम्हाला, अनुभवानं म्हातारी माणसं फार मोठी असतात बरं का. एक विचार सांगू का तुम्हाला, आपल्यापेक्षा त्यांनी 4 पावसाळी जास्त घातलेली असतात आणि म्हणून त्यांच्याकडे अनुभवानं ते फार मोठे असतात महाराज. म्हणून ऐकावं महाराज, कधी कधी अशा गोष्टी ते ऐकल्या पाहिजेत. आपलंच घोडं दामटत नाही राहावं. धृतराष्ट्राने तसंच केलं, आपलंच खरं. संजय सांगत होता, संजयला विचारलं होतं धृतराष्ट्राने, सांग बाबा कोणाचा विजय होईल. संजयने धडधडीत सांगितलं, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर्भूतीर ध्रुवा नितिर्मतीर म्हणून डायरेक्ट सांगितलं. जिथं कृष्ण भगवान आहे जिथं अर्जुन आहे, विजय निश्चित आहे. सांगून सुद्धा म्हाताऱ्यांना ऐकलं नाही. आणि मग म्हाताऱ्यांना ऐकल्यामुळे ज्ञानोबारायांना सुद्धा राग आला महाराज. ज्ञानोबाराय म्हणले, हे येडपट आहे काय? जैसा म्हैसा का नोटीपुरा तरी उगाची बैसे. म्हैसा म्हणजे माहिती ना, रेडा. रेड्याची उपमा महाराज धृतराष्ट्राने दिली. रेडाचा खाली बसला ना उठतच नव्हता. पूर्वी पखालीचं रेडा असायचं आहे ना, पखालीचं काम असायचं. आता तसलं काही राहिलेलं नाही, आता जारचं काम आलं. पण पूर्वी पखालीचं काम असायचं आणि तसला रेडा कामाच्या टायमाला खाली बसला की मग 2-4 माणसं यायची, 2 काट्या त्याच्या खाली घालायची आणि त्याला अशी उभा करायची. ज्ञानोबारांनी ते बघितलं. माऊली म्हणतात, जैसा म्हैसा का ना नोटीपुरा तरी उगाची बैस. म्हैशासारखा त्या रेड्यासारखा उगाच बसलेला आहे, उठत नाही, जागा होत नाही. धृतराष्ट्राची जशी अवस्था झाली होती ना, महिपती महाराज म्हणतात तशीच अवस्था झालेली होती महाराज. तशीच अवस्था हरिमुकुंदाची. ऐकलं नाही आपल्या आईचं. पांडुरंग परमात्मा परत काही दिवसांनी स्वप्नात गेली. आम्हाला सांगितलं, जर तुम्ही देहू गावाला आला नाहीत तर तुझ्या पोरांचं काय खरं नाही. ऐकायचं असेल ऐक, नाही तर आपल्या पोरांचं अंतकाळाची तयारी करून ठेव. असा स्वप्नात दृष्टांत दिला ना. आम्ही खडबडून जागी झाली. आपल्या पोरांना रात्री उठवलं, सांगितलं, बाळांनो आता तरी चला रे घरी, माझं येडीचं ऐका. पांडुरंग परमात्मा स्वप्नात येतोय आणि तो काय कधी सहजासहजी स्वप्नात येत नाही. आयुष्य माणसाचं जातं पण तो स्वप्नात येत नाही बाबा. माझ्या स्वप्नात येतोय, मला सांगतोय ह्याला देहूगावला चला चला चला, देहूगावला चला. पोरांनी सांगितलं, तुझं मी ऐकणार नाही, आम्ही ऐकणार नाही असं म्हणून शेवटी म्हातारीचं ऐकलं नाही. आमाई मातेचा न ऐकता हरिमुकुंदा गेले आणि तिथं परचक्र आलं. परचक्रामध्ये युद्धामध्ये दोघेही मारले गेले महाराज. दोघं पोरं मारले गेले आणि मग आमाई मातेला फार दुःख झालं. कळाल्यानंतर आमाई माता लगेच तिथून निघाली, देहू गावामध्ये आली आणि देहू गावामध्ये आल्यानंतर पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीच्या समोर आमाई माता उभी राहिली आणि उभी राहिल्यानंतर मग पांडुरंगाचा असा समाचार केला महाराज. असा समाचार घेतला पांडुरंग परमात्म्याला, असं जोडून काढलं महाराज आमाई मातेनं. ती आमाई माता होत्या बरं का, फार बोल्या पांडुरंगाला म्हटल्या, पांडुरंगा माझ्या मालकानं तुला इथंपर्यंत आणला, माझ्या मालकामुळे तू इथंपर्यंत आला आणि त्याचीच लेकरं गिळून बसला. अरे का असा बोक्यासारखा वागला? काय करतो बोका? तर ते बोका काय करतो माहिती आहे का तुम्हाला? ज्या मांजरीनं पिलं जन्माला घातलेली आहेत आणि त्याच पिलांना बोका काय करतो? खाऊन टाकतो आहे ना. माय बापे जरी सरकी की बोका त्यांची सुखासंगे नपवे बाळ, महाराज म्हणतात त्या पद्धतीनं. काय केअर करून बसलास? माझ्या मालकाला इथं तू आणलं आणि माझ्या मालकाची अशी सोन्यासारखी लेकरं तू घेऊन बसला. प्रल्हाद तुझ्या नादी लागला आणि त्याच्या बापाला तू मारून टाकलं. सगळा समाचार घेतला महाराज आमाई मातेनं. कोण कोण तुझ्या नादी लागलं सगळी ती यादीच काढली आमाई मातेनं. त्या यादीमध्ये अनेक जणांची नावं होती आणि मग आमाई माता म्हणू लागल्या, अंगद तुझ्या नादी लागला. कोण? अंगद तुझ्या नादी लागला. जवळ गेला आणि त्या त्याच्याच बापाला तू मारून टाकलं. विभीषण तुझ्या जवळ आला, त्याच्या भावालाच तू मारून टाकलं. म्हणजे जो तुझ्या जवळ येईल त्याचं तू काय करतो? वाटोळं करून टाकतो. मग तुझ्या नादी लागाव का नाही बाबा? आमाई मातेनं महाराज समाचार घेतला आणि मग हे सगळं जर तुला कळत असेल आणि मग हे सगळं तुला माहिती असेल, हे सगळं होणार आहे, तर मग कशाला चाळवी करतो? कैसे सरे चाळवणे केले कशाला शहाणे. आणि मग आम्हाला शहाणं करायचं होतं. आम्हाला जर शहाणं केलं तर मग चाळवी कशा करतात? आणि मग जर शहाणं आम्हाला केलंय, चाळवी करू नको. कारण तू सगळे जे अवतार घेतलेले आहेत, रूप घेतलेले आहेत, हे सगळे अवतार कोणाकरता? आमच्याकरता घेतलेले आहेत. आमच्याकरता तू नावा रूपाला आलाय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये.
तुमचा तुम्ही केला गोवा आता चुकविता देवा कैसे सरे चाळवणे केले काशाला शाने विठ्ठल विठ्ठल जगतला तुकोबाराय पांडुरंग परमात्म्याबरोबर भांडण करत असताना तुकोबाराय म्हणतात देवा आमच्या करता तुम्ही जर अवतार घेतला
आमच्याकरता तुम्ही अनेक अवतार घेतलेले आहेत आणि मग तुम्ही आमच्यासाठी जर इथं आलेला आहात तर मग का मला तुम्ही दर्शन देत नाही, का आमचा उद्धार करीत नाही, आमच्याकडे का तुम्ही लक्ष देत नाही? कैसे सरे चाळवणे केले कशाला शहाणे, तुम्ही आम्हाला शहाणं कशामुळं केलं, कशा करता? आमच्याकरता तुम्ही नावाला आले, रूपाला आले आणि मग सगळं जर तुमचं आमच्याकरता असेल आणि मग आमच्याकरता तुम्ही जर आलेला असाल तर मग आम्ही सांगितलेलं तुम्ही का ऐकत नाही, किंबहुना आमच्याकडे तुम्ही का लक्ष देत नाही? तुकोबाराय म्हणतात आता तुम्हाला आमच्याकडे लक्ष द्यावं लागेल, आमचा देवा तुम्हाला उद्धार करावा लागेल, कारण मागे तुम्ही अनेकांचा उद्धार केला आहे, अनेकांचा. अहो नुसता माणसाचा नाही, पशु पक्ष्याचा सुद्धा तुम्ही उद्धार केलाय. नको नको त्याचा उद्धार तुम्ही मागं केलाय आणि मग अनेकांचा उद्धार करायला तुम्हाला जमतं, पण आमच्याकरताच तुमची माया काटली देवा, कशा करता? बरं आम्ही काय केलं नाही तुझ्याकरता, खूप काही केलंय आणि मग हे सगळं जर तुमच्याकरता केलेलं असेल तर मग तुम्हाला आम्हाला दर्शन द्यायला काय हरकत आहे, आमचा उद्धार करायला तुम्हाला काय हरकत आहे? मग तुम्ही आता आमचा उद्धार करा, आता मात्र कुणाचा हवालामध्ये घालू नका.
शेवटच्या चरणामध्ये म्हणतात पांडुरंगा आता इथून पुढं हवाला मात्र आम्हाला कशाचा सांगू नको, हवाला देऊ नको. तुका म्हणे आता न सरे हवाले घालिता. महाराज म्हणतात आता कशाचा हवाला आम्हाला देऊ नको. हवाला म्हणजे कशाचं कारण काय सांगू नको. आमचा उद्धार तुला करायचा आहे, मात्र हवाला मात्र कोणाचा देऊ नको. तू म्हणशील हवाला कोणाच तरी सांगशील, पुंडलिकामुळं आलो, आमकं काम होतं, तमकं. अजिबात काही सांगू नको. कुणाचा हवाला देऊ नको, कोणाचं कारण सांगू नको. आमच्या बोलण्याकडे लक्ष दे. कारण असं असतं, माणूस कारण सांगून वेळ निभावतो बरं का. काय कारण सांगतो. का नाही कीर्तनाला आला, एकाला म्हणलं का नाही कीर्तनाला, म्हणलं येणार होतं पण मेवणं आलता. काय मेवण्याकडे काम होतं तुझं का, ते आता जीवन झोपणार आहे, काय काम होतं, कशाला मेवण्याचा हवाला केला. हवाला कोणाचा काय सांगेल माणूस काय कळत नाही. महाराज काय सांगेल माणूस काय कळत नाही. एकदा एक माणूस रस्त्याने चालला होता, कंजूस होता. कंजूस म्हणजे चिकाट होता. त्यांनी चपला घातल्या नव्हत्या. म्हणतात चपले कुठं होत्या, बगळत होत्या. काय हो ठेवल्या होत्या, रस्त्याने चालला होता, बगलत चपलं मारलेल्या. त्याला विचारलं का तसं केलं, म्हणला झिजतेल चपल्या म्हणून घातल्या नव्हत्या. त्यांनी रस्त्याने चालला होता. जाता जाता एक काटा त्याच्या पायात शिरला. काटा कटं शिरला पायावर. काटा शिरल्यावर लय जोरात काटा शिरला. खाली बसला. खाली बसल्यावर अगं आहे गं म्हणला, खाली बसला, काटा काढला. एक जण विचारलं काय झालं, म्हणला काय, म्हणला काटा घुसला. लय घुसला का, म्हणला लय नाही घुसला, पण बरं झालं म्हणलं मी चप्पल आणली नाही. त्याला विचारलं का नाही आणली, म्हणलं चप्पल आणली असते तर चपलीला बीळ पडला असता. कशाचा हवाला देऊ तुला का, चपल्या पायात घालावं चालावं. महाराज म्हणतात कुणाचा आता हवाला देऊ नको, काही कारण सांगू नको. आता फक्त एक कर, काय कर, आमचा उद्धार कर, आम्हाला दर्शन दे. कुणाला हवाला देऊ नको, काही सांगू नको. आता चाळवा चाळवी करू नको. कैसे सरे चाळवणे केले काशाला शहाणे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.